नमस्कार शेतकरी मित्रांनो. कापूस पिकाला आपला साधारण 25 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि खत व्यवस्थापन करणं सुरू आहे. आता हे 1 बिघा क्षेत्रासाठी आपण 1 DAP, 1 पोटॅश आणि 1 युरिया अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून दिलेलं आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये विषय असा आहे, बरेचसे शेतकरी एक पाऊस पडल्याची वाट बघतात, त्याच्यानंतरच खत देतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता सध्या निसर्ग तसा राहिलेला नाही आहे. पिकाला त्याच्या अवस्थेनुसारच जर खत मिळालं तरच त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होते. अन्यथा तुम्ही नंतर उशिरा खतं जरी दिली तरी तुम्हाला पुरेसा फायदा त्याच्या मिळत नाही. जवळपास 20-30% घट येते. याच्यामध्ये उपाय काय आहे मित्रांनो? झाडाला तुम्ही आता जरी कडक ऊन जरी पडतं आहे, पण झाडा त्याच्या अवस्थेनुसार खत देऊन टाका आणि नंतर त्याच्यावर पूर्ण माती झाकून घ्या. तर याच्यामध्ये उन्हामुळे आपल्या खतांचा नुकसान होणार नाही, ऱ्हास होणार नाही आणि बघू शकतात पूर्ण माती झाकली गेल्यामुळे आपल्या खतांचं नुकसान होणार नाही आहे. होईल ते फार 1% होऊ शकतं. आणि नंतर इथं आपण ओलसरपणा बघू शकतात, कंटिन्यू पाणी चालू ठिबकचं, तर खत चांगलं विरघळून देईल. पण झाडाला योग्य एवढेच खत मिळाल्यामुळे आणि नंतर जेव्हा बी केव्हा पाऊस पडेल तेव्हासुद्धा झाड अतिशय चांगल्या पद्धतीने पिकअप करेल. म्हणून पावसाची वाट न बघता झाडाला त्याच्या अवस्थेनुसार तुम्ही खत देऊन मोकळे होऊन जा. दुसरा पर्याय नाही आहे. दुसरा एक जो पर्याय आहे तो म्हणजे की तुम्ही ड्रीपद्वारे वॉटर सोल्युबल देऊ शकतात, पण ते अतिशय महाग असतात आणि तुमच्याकडे पाण्याचं व्यवस्थापन तशा लेवलचं असलं पाहिजे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण पेंडामिथिलिनची फवारणी केली होती आणि जसं की आपण म्हटलं होतं की साधारण 1 महिन्यापर्यंत तण उगवत नाही. तर बघू शकता त्याच्यामध्ये जास्त तणांचा प्रादुर्भाव झालेला नाही आहे. पण आता 1 महिना पूर्ण म्हणजे साधारण 25 दिवस झालेले आहेत. तर कुठं कुठं दिसेल तण सुरुवात झालेली आहे आणि कुठं कुठं जे बघताय तुम्ही समोर ते लवाळे गवत आहे. त्याच्या गाठी खाली असल्यामुळे त्याला उगवणीपूर्व तणनाशकाचा काही फरक पडत नाही. त्यामुळे काही गवत त्याच्यामध्ये अपवाद आहेत. तर याच्यानंतर आपण याला कापसावरचं जे तणनाशक येतं ते आपण मारणार आहेत, जेणेकरून मजुरी लागणार नाही. आणि हा जो मधला स्पेस दिसतोय या ठिकाणी आपण ग्लायफोसेटची फवारणी करणार. आता ज्यावेळेस पावसाला सुरुवात होईल त्यावेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला तणांचा प्रादुर्भाव झालेला दिसेल. आणि गेल्या वेळेस आपण आपले सर्व अनुभव काय काय चुका झाल्या त्या पण आपण सर्व पुराव्यानेशी सांगितल्या. त्यामध्ये आता या व्हिडिओच्या माध्यमातून परत आपण ते सांगायचा उद्देश आहे की ज्यावेळेस इथं बारीक बारीक तण उगवेल, ते भलेच इथं असेल बाकीचं काही पुढे असेल, तर सरसकट आपण एकदा ग्लायफोसेटची फवारणी करून घ्यायला पाहिजे. कारण की गेल्या वेळेस चूक काय झाली होती की आम्ही असा विचार केला की पूर्ण तण एकसारखं उतरू देऊ आणि नंतरच फवारणी करू. पण गेल्या वर्षी पाऊस सतत रिमझिम पडत असल्यामुळे फवारण्या करता झालं नाही. त्याच्यामुळे तणांचा प्रादुर्भाव मोठा वाढला आणि त्यानंतर ते बियाणं परिपक्व झालं. तर एवढा खास परिणाम भेटला नाही, मजुरी पण खूप लागली. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा तण बारीक बारीक कुठे कुठे दिसायला सुरुवात होते त्यावेळेसच आपली फवारणी करून घ्यावी. याच्यामध्ये ग्लायफोसेटची तुम्हाला डबल फवारणीची गरज पडू शकते, पण ते बारीक असताना जर आपण फवारणी केली तर अतिशय चांगला फायदा होतो. आणि आता यासाठी केल्यामुळे आपल्याला तर बेनिफिट मिळालेला जे बघू शकतात, साधारण 1 फूटच्या वरती बेड आहे आणि परत तो जो एक काप असतो खालचा झाडाखालचा तो पण साधारण अर्धा फूट आहे. तर पुढे आपलं किती बी ढगाळ वातावरण राहिले शेतामध्ये तरीसुद्धा आपलं व्हेंटिलेशन प्रॉपर होणार आहे. बेड कायम वापसा स्थितीमध्ये राहणार, अति पाऊस पडला तरीसुद्धा. आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना एक गैरसमज आहे की बेडवर लावल्यास जास्त पाणी लागतं का? तर निव्वळ गैरसमज आहे. तर याचे अर्थशास्त्र समजून घ्या की याच्यामध्ये जेव्हा ओलसरपणा होतो तर अतिरिक्त पाणी फक्त खाली निघून जातं आणि जो ओलावा असतो तो टिकून असतो आणि झाडाला ओलावाच पाहिजे असतो, ज्याला आपण वापसा स्थिती म्हणतो. तर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या होतं आणि जास्त वेळ ओलावा टिकून राहतो याच्यामध्ये सरीपेक्षा. म्हणजे जेवढा झाडाला आवश्यक आहे तेवढा गारवा जो असतो तेवढं मॉइश्चर टिकून राहतं आणि त्याच्याने आपली वाढ जोमदार दिसून येते. तर हा फरक आहे मित्र. त्याच्यामुळे हा भ्रम काढून टाका म्हणत ना की बेडवर जास्त पाणी लागतं म्हणून, तसं अजिबात नाही आहे. आता आपलं दुसरं वर्ष आहे. गेल्या वेळेस आपण सर्व पुराव्यानिशी आपण तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत. ते आपल्या इंडियन ॲग्रिकल्चर टूर या यूट्यूबच्या चॅनलवर तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघू शकतात. SRTचे तुम्हाला प्रत्यक्ष 10-10, 15-15 दिवसांनी आपण सर्व टप्प्यांचे व्हिडिओ पुराव्यासाठी बनवलेले आहेत. आता यावेळेस फक्त आपण ही अतिसघन लागवड केलेली आहे, प्रत्येक डीपवर एक. तर याचा पण आपण रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना शंका असते की याच्याने दाटी होईल बुवा किंवा सावली जास्त पडेल असं बऱ्याच जणांना वाटतं, पण ते आपण इथं यावेळेस पुराव्यानिशी दाखवणार आहेत. तुम्ही आपले व्हिडिओ टप्प्याटप्प्याने पूर्ण बघत राहा, त्याच्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.